राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. गेली 20 दिवस झाले दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. नीटच्या परीक्षेत पेपर फुटवून जे काही अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला, लक्षावधी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, या प्रश्नावर नव्यानं स्थापन झालेल्या अभिजित दीपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनर खाली सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले. आज 20 दिवस झाले त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांचं वजन अत्यंत झपाट्याने उतरत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी जनतेला आहे. न्यायालयाने देखील त्यात हस्तक्षेप केला आहे. पण केंद्र सरकार अजून त्याची दखल का घेत नाही? केंद्र सरकार एवढं असंवेदनशील का झालंय? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. सोनम वांगचुक यांच्यावर आज काही वैयक्तिक बोलावं असा प्रसंग नाहीये. यांची वेळोवेळी भारत विरोधी भूमिका लोकांना माहीत आहे. परदेशातून मिळणाऱ्या फंडचा हे कसा वापर करतात हेही जगाला माहीत आहे. पण आज हा प्रश्न नाही. आज प्रश्न आहे सोनम वांगचुक यांचे प्राण वाचले पाहिजे आणि त्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. नीटच्या परीक्षेत जो गोंधळ झाला, जी पेपर फुटी झाली, सरकारनं त्वरित त्या सर्व लोकांना अटक केलेली आहे. अद्यापही त्यांची सुटका झालेली नाही. त्यानंतर झालेल्या नीटच्या परीक्षेचा निकाल कालच लागला. ती परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेण्यात आलेली आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. गेल्या नीटच्या परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं योग्य ती काळजी घेतली. काल त्याचा निकाल लागला. जनता आणि विद्यार्थी त्यात समाधानी आहेत. पण या अगोदर ज्या नीटच्या परीक्षेत गोंधळ झाला होता, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आता जनता कॉक्रोच पार्टी ही त्या प्रश्नाचं भांडवल करून जंतर मंतरवर धरण्यासाठी बसली. सोनम वांगचुक तिथं गेले आणि त्यांनी जाहीर केलं की मी आमरण उपोषण करत आहे. प्रश्न काय आहे? नीटच्या परीक्षेत झालेला गोंधळ, त्याच्याहून त्यांना देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हवा आहे. स्पष्ट. देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का हवा आहे? तर नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लक्षावधी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या पालकाचा सहभाग होता का? हा प्रश्न जनता कॉक्रोच पार्टीचे अभिजित दीपके यांना मी विचारतो. म्हणजे तुम्ही जो आत्ता जंतर मंतरवर धरण्याचा कार्यक्रम केला, तुम्ही सोनम वांगचुक यांना बळीचा बकरा देत करून आपला राजकीय हेतू साध्य करत आहात. या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहेत? बहुतांशी डाव्या विचारसरणीचे लोक, जे भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे लोक, शर्जील इमाम आणि उमर खालिदचे समर्थक लोक. प्रश्न दुसरा, जमा कोण झालेत? हिंदू विरोधी लोक. एक मुस्लिम प्राध्यापिका आहेत, त्या मूळ हिंदू आहेत. त्यांनी मुस्लिमाशी लग्न केलं, हा त्यांचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण त्यांनी काय सांगितलं? बस नाम रहेगा अल्लाह का. इसी लाइन से सबसे ज्यादा दुख हो रहा था राइट विंग को. उनको समझ ही नहीं आ रहा था की अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. अरे मला सांगा, तुम्ही कोणत्या प्रश्नावर इथं आंदोलन करतायत? कोणत्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत? तिथं अल्लाचा काय संबंध आला? अल्लाह नीटच्या परीक्षा घेत नाही. भारत सरकार नीटच्या परीक्षा घेतंय. मी तर अल्लाह आला कुठून? अरे खुद्द सोनम वांगचुकनी या सगळ्या गोंधळाविषयी काय नाराजगी व्यक्त केली? सोनम वांगचुक काय म्हणलेत? सोनम वांगचुकचे वाक्य आहे कि आप लोग क्या करते हैं, आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, वो मुझे थोड़ा दुखद लगता है. मैं चाहता हूं कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें.
की मी इथं उपोषणाला बसलोय, तुम्ही एक दिवसाचं तरी लाक्षणिक उपोषण करायला पाहिजे, तुम्ही माझ्या समोर ठूस ठूस के खा रहे हो, हे वाक्य आहेत त्यांचे. अभिजित दिपकेचा चेहरा बघण्यासारखाच आला होता. याचा एकच अर्थ आहे की सोनम वांगचूकला बळीचा बकरा करण्यात येत आहे. मला सांगा, त्यामध्ये अरुंधती राय सामील झाल्या. या अरुंधती रायचं काश्मीर विषयी काय मत आहे? त्यांनी तर सांगितलं कधी काश्मीर कधी भारताचा अविभाज्य भाग नव्हताच. असे लोक तिथं सामील झालेत. तो दक्षिणेतला नट म्हणून खूप चांगला आहे, तो प्रकाश राज, त्यांचं हिंदू विषयी, हिंदू देवी देवताविषयी काय मत आहे? आमचे अतुल कुलकर्णी तिथे गेलेत, हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे आहेत. हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या सुषमा अक्का सुद्धा काल तिथं होत्या. म्हणजे हे आंदोलन यशस्वी का झालं नाही, जनतेचा यांना का पाठिंबा मिळाला नाही, याचं कधी आत्मपरीक्षण अभिजित आणि त्यांच्या पक्षाने केलंय का? तिथं तुम्ही हिंदू विरोधी अजेंडा राबवताय. कसं काय लोक तुमच्या आंदोलनास पाठिंबा देतील? मला सांगा, तो काल कुणाल कामरा तिथं आला होता, तो काय बोलला, काय पानसट विनोद केला, काय प्रभू रामचंद्रावर त्यांनी कॉमेंट केली आहे? सीतेच्या पतीच्या नावाखाली नीतेच्या पतीचं काम करणारं सरकार. लोग बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. मला सांगा, प्रभू रामचंद्राचा असा अपमान? तो त्यांचा प्रवक्ता विजय दहिया सतीविषयी ते काय बोललेत? भगवान शंकराविषयी तो काय बोललाय? किती खालच्या पातळीवर बोललाय. अहो, हे कुणीही कधी ख्रिश्चन धर्मावर बोलत नाहीत, कधी इस्लाम धर्मावर बोलत नाहीत, फक्त हिंदू धर्मावरच बोलतात. तुमचा अजेंडाच तो आहे. सगळी डफली गँग तिथे आहे, डफली गँगचे सगळे समर्थक तिथे, SFI तिथं आहे, कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहेत. म्हणून या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा नाहीये. तिथं येणाऱ्या गर्दीवरूनच तुमच्या लक्षात येतंय तुम्ही कोणत्या प्रश्नावर आंदोलन करताय, कोणत्या प्रश्नावर उपोषण करताय. आणि तिथे हिंदू विरोधी नारे लावताय, तुम्ही RSS विरोधी नारे लावताय. यापेक्षा मला एक प्रश्न ठाकरे बंधूंना विचारायचा आहे की प्रभू रामचंद्राच्या विषयी जे काही वक्तव्य केलं गेलं हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे वारस म्हणून घ्यायच्या लायक नाही आहेत. पण आंदोलन कशावर चाललंय, तिथे हिंदू विरोधी जर घोषणा होत असतील तर त्याला तुम्ही समर्थन कसं देऊ शकता? अभिजित दिपकेने नाकारलं होतं, माझा आपचा काही संबंध नाहीये. पण काल केजरीवाल ज्यावेळेस त्यांना भेटायला गेले त्यावेळेस एकमेकाची गळा भेट घेतली त्यांनी. जसं की बरसों से बिछडे आज मिल गए. केजरीवालने तिथे एक आपलं ज्ञान पाजळलं. काय म्हणले केजरीवाल की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन पंतप्रधान मोदी यांनी सोनम वांगचूकला शिक्षण मंत्री केलं पाहिजे, देशाचा शिक्षण मंत्री. धर्मेंद्र प्रधान को तो इस्तीफा देना चाहिए, लेकिन सोनम वांगचुक को देश का एजुकेशन मिनिस्टर बनाना चाहिए. हा सोनम वांगचूक काय म्हणतो की काश्मीर आणि लडाखच्या लोकांना जिथं राहायचं तिथं त्यांना राहू द्यावं, जनमत घ्यावं. त्यांना जर पाकिस्तान सोबत जायचं असेल, त्यांना जर चीनच्या सोबत जायचं असेल तर त्यांना जाऊ या म्हणणाऱ्या माणसाला देशाचं शिक्षण मंत्री करायचंय. कोई भी इलाका खुश होना चाहिए, वो जहाँ चाहे जाने चाहिए. तो इसीलिए आपने सुना होगा रेफरेंडम होते हैं, प्लेबिसाइट होते हैं. तो अगर ऐसा सबका विचार है तो फिर कश्मीर में क्यों नहीं? काँग्रेसने यापूर्वी जे शिक्षण मंत्री 5 केले होते सुरुवातीचे, त्यांनी काय शिक्षणाचा बोजबारा केलाय सगळ्या जनतेला माहिती. त्याची शिक्षा आम्ही भोगतोय. आणि सोनम वांगचूकला तुम्ही शिक्षण मंत्री करायला निघालात. अहो, केजरीवाल तुमचे खासदार किती तिथं, आणि तुम्ही कुणाला सल्ला देताय? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा केजरीवाल साहेब, पंजाब राज्य तुमच्या ताब्यात आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, तर सोनम वांगचूकला उचला आणि पंजाबचं शिक्षण मंत्री करा. तिथं हा प्रयोग करून बघा, मग आपण हा देशावर प्रयोग करू. मला फक्त ठाकरे बंधूंना एवढंच म्हणायचंय की जर तुम्ही हिंदुत्वाचा वारसा सांगत असताल, तुम्ही बाळासाहेबाचा वारसा सांगत असताल आणि तिथं प्रभू रामचंद्राचा अपमान होत असेल तर अशा आंदोलनामध्ये तुमचे कार्यकर्ते, तुमच्या सुषमा अक्का कशा सामील होतात आणि तुम्ही कसा पाठिंबा देतात, हा प्रश्न मला बाळासाहेबांवर मी प्रेम करणारा एक माणूस, बाळासाहेबांवर प्रेम करणारा एक सर्वसामान्य सैनिक
आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या बाळासाहेबांचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विचारतो, ठाकरे बंधू, हिंदू विरोधी अजेंड्यात सामील होऊ नका. हे आंदोलन हिंदू विरोधी आहे. आताचं सरकार म्हणजे हिंदू नाही आहेत, पण हिंदूच्या आडून या सरकार जे काही घाले घातले जातात हे जर तुम्हाला मान्य आहे का, हिंदू धर्माचा जर अपमान असा तुम्हाला मान्य असेल तर आमचा काही प्रश्न नाही. जर तुम्हाला हिंदू धर्माचा अपमान होत असेल, वाटत असेल, तर यांच्यापासून 4 हात दूर राहावं असंच मला वाटतं. धन्यवाद.